काही जण मला काहीतरी पाहिजे म्हणून भाजपात जात आहेत, तसं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जाऊ शकले असते की नसते? मिळाली असती सुभेदारी. नाही, पण मी करेन ते माझ्या हक्काचं हिंदवी स्वराज्य स्थापन करेन. आणि त्यांनी करून दाखवलं. वेळ प्रसंगी औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान सगळ्यांशी लढले, अगदी जीवावरती उदार होऊन लढले. साधा विचार करा, अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला जर महाराज बेसावतपणाने गेले असते, चिलखत घातलं नसतं, तर महाराजांची हालत काय झाली असती? पण ठीक आहे, तुम्ही आम्हाला मिठी मारू इच्छिता, आम्ही मिठी मारतो. पण विश्वासघाताने पाठीत वार कराल तर मग मात्र आम्ही वाघ नख काढून तुमचा कोथळा बाहेर काढतो, आणि तो काढावा लागेल. हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. नहीं तो अफजल खान आला असता, हाँ क्या है, नहीं वो अब तो बादशाह ने बुलाए, वो आपको वो सुबेदारी दे, पाटील के देना चाहते, गेले असते. आपलं काय झालं असतं? महाराष्ट्राचं काय झालं असतं? आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे लढले ते स्वतःसाठी नाही लढले. इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्यांना दैवत मानतो. ते आपल्यासाठी लढले. आज जरी ते आपल्यात नसले तरी आपल्यासाठी त्यांनी केलेलं हे सगळं कर्तृत्व, हे जर का आपण विसरून यांच्या नादी लागून लाचारी पत्करणार असू, तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू नका अजिबात. आज एका बाजूला हे संपूर्ण जुमलेबाजीचं सरकार आहे, निवडणुका तोंडावर आहेत, देण्यासारखं काही नाही, थापा आणि थापाच देत आहेत. पण दुसरा एक महत्वाचा भाग आहे, त्याच्यावर मी आज जरूर पहिला प्रथम बोलणार आहे. आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे. आरक्षणावरती मी जाहीर बोलणार आहे, कारण हा महाराष्ट्र माझा आहे. या महाराष्ट्रातला प्रत्येक बांधव, प्रत्येक भगिनी माझी भगिनी आहे, बांधव आहे. आणि माझ्या डोळ्यात देखत छत्रपतींचा हा महाराष्ट्र जाती पातीमध्ये, समाजामध्ये भांडणं लावून भाजपवाले जर का मजा मारत असतील, तर मी इथे सुद्धा कोण कोण समाजाची लोक आले असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, आणखीन काही असतील, एससी एसटी सगळे असतील, त्या सगळ्यांना मी जाहीरपणाने हात जोडून विनंती करतोय की कृपा करा, तुमच्या प्रत्येक न्याय मागणी बरोबर मी आहे. शिवसेना तुमच्या सोबत आहे. उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवलेली आहे. काय आजपर्यंत कमी बैठका झाल्या? काय तोडगा काढलात? गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही तोडगा काढलात. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तोडगा काढलात, विधानसभेत मांडला, आम्ही पाठिंबा दिला. पण त्याच्यानंतर सुद्धा जे काय आगी लावण्याचे प्रकार चालू आहेत, मी सर्व समाजातल्या जनतेला सांगतोय आणि सर्व समाजातल्या नेत्यांना सांगतोय की तुम्हाला न्याय हक्काचं मिळालं पाहिजेच, पण ते आपापसात भांडून नाही, आपापसात भांडून आगी लावून हे जर राज्य करणार असतील, तुमच्या पेटलेल्या घरावरती पोळ्या भाजणार असतील, तर पहिली यांची राजकारणातली घरं पहिली जाळा, राजकारणातली घरं जाळा. त्यांची घरं जाळा असं माझं म्हणणं नाही, त्यांची घरं नाही, राजकारणातली. म्हणजे राजकीय त्यांचं जे काही वजन आहे ते खालसा करा, त्यांना निवडणुकीत पाडा, हा त्याचा अर्थ आहे. आणि जर लढायचंच असेल तर सगळे एकत्र येऊन महाराष्ट्र एकजुटीने उभा राहील, त्याच दिवशी या महाराष्ट्राला न्याय मिळेल. या सगळे मराठा बांधवांनो, या ओबीसीनी, या धनगरांनी, या सगळ्यांनी एकत्र या. तुमची ताकद ही पहिली या राज्यकर्त्यांना कळू दे की महाराष्ट्राची ताकद काय, आणि महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणाऱ्यांचे जे मनसुबे आहेत हे उधळून लावलं पाहिजे. म्हणून उद्याची जी काय बैठक आहे, सर्वमान्य तोडगा काढा. मी आज तुम्हाला हे जाहीर पाठिंबा देतोय. सर्वमान्य काढा तोडगा, सर्वमान्य तोडगा काढा, मी आज पाठिंबा देतोय. पण राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना. जरांगे पाटलांना बोलवा, हाकेंना बोलवा, आणखीन धनगर समाजातल्याला बोलवा. काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना. दरवेळेला विचारा, जरांगे पाटील उपोषणाला बसतो, मग कधी हाके बसतात का? तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात? बोलवा सगळ्यांना एकत्र. आम्हाला कोणाला एकाही राजकारणाला बोलवू नका, फक्त त्यांना आणि त्यालाच बोलवा. तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो. पण नुसतं कोपऱ्याला गुळ लावायचा, तारखा देत राहायच्या, त्यातनं अनेक जण न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी जीव देत आहेत, त्यांचे जीव जात आहेत, पिढ्या संपतायत, पण लढा संपत नाहीये. किती पिढ्या तुम्ही असे रस्त्यावरती काढणार? आणि माझं स्पष्ट मत मी त्याही वेळेला व्यक्त केलं, आज सुद्धा व्यक्त करतो. या सगळ्यांना सामावून घ्या.
मध्ये एक तो प्रयत्न आपण तोही करून पाहिला, कोर्टाची लढाई आपण लढून पाहिली, नाही झालं, अपयश आलं. मग आमच्यावरती आरोप झाले की बघा आम्ही जिंकलेली लढाई